उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना राजीनामा सुपूर्द। सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेसाठी छगन भुजबळांचं नाव चर्चेत। सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मातोश्रीवरून खासदार संजय दिना पाटलांना फोन। पत्नीच्या तब्येतीची विचारपूस। त्याआधी शिंदेंकडून संजय दिना पाटलांच्या पत्नीशी रुग्णालयात भेट घेत विचारपूस आणि एकाच गाडीनं प्रवास। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जींची भूमिका। उद्या ममता बॅनर्जींच्या सरकारचा कार्यकाळ संपणार। भाजपच्या सत्ता स्थापनेसाठी अमित शहा 8 आणि 9 तारखेला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर। 8 तारखेला भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार। एनपीएस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना लागू। राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारला होता संप। नगरपालिका महापालिकेत समाविष्ट गावठाणांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार। जमिनीचे 7 बारे उतारे आता बंद। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश। पुण्याच्या पर्वती भागातील नराधम आजोबाला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। 9 वर्षीय नातीवर केला होता लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न। शेजारच्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। पंढरपुरात नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमात मोठा राडा। डान्स पाहताना तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी। पोलिसांकडून लाठीचार्ज। होर्मुझ सामुद्रधुनी कच्च्या तेलाच्या किमतीत 9% मोठी घसरण तर $99.79 प्रति बॅरलवर। दुसरीकडे देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर स्थिर राहणार। जागतिक तणावात मोदी सरकारचा मोठा निर्णय।